नमस्कार. आपणा सर्वांना माहितीच आहे, बारामती विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या निवडणूक लढवत आहेत. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा वहिनींनी या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पदभार देखील त्यांनी घेतला. त्यानंतर आलेली ही निवडणूक आहे. खर तर महाराष्ट्राचा देशामध्ये एक पुरोगामी राज्य असा लौकिक आहे आणि या राज्याच्या या परंपरेला अनुसरून काही गोष्टी होणंही अभिप्रेत आहे. मला चांगलं आठवतंय, मेटे साहेबांनी त्यांची राजकीय कारकीर्द ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सुरू केली होती. काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, नंतर ते केंद्रामध्ये मंत्री झाले, माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब, आर आबा, अजितदादा आणि मेटे साहेब या सगळ्यांच्या प्रसंग परत्वे राजकीय भूमिका वेगवेगळ्या राहिल्या, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन यांनी आपसामध्ये बंद जोपासला होता. आणि आज त्याच बंधाच्या आपुलकीतून आम्ही शिवसंग्राम या संघटनेच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असणाऱ्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना आमचा पाठिंबा जाहीर करतोय. खर तर ही प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाची मी म्हणेन ती जबाबदारी आहे, नव्हे ते आमचं आद्य कर्तव्य पण आहे की एका विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा सुमित्रा वहिनींकडे हे नेतृत्व चालून आलंय, तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक भावनिक बंध जोपासून महाराष्ट्राची ही जी पुरोगामी परंपरा आहे ती दृग्गोचर करण्याची आपल्याला सगळ्यांना एक संधी आहे. आज खर तर अनेक गोष्टींचं राजकारण होताना आपण पाहतोय, परंतु या पोटनिवडणुकीमध्ये राजकारण न करता आदरणीय सुनेत्रा वहिनींना